तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयांतले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर. फकत 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर. हय मोगाळ कुप्यानो, तुमी बरोबर आयकले. हांव उशा आनी म्हजे सांगाता आसा आयज स्टुडियोंत 105.4 मेगाहर्ट्सांचेर FM रेनबोंत सिनियर ENT सर्जन नॉर्थ डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल म्हापशेच्यो डॉक्टर शमा शिरोडकार. तर येवकार दिवया डॉक्टर शमा शिरोडकार हांकां. नमस्कार दोतोर. नमस्कार. जेन्ना आमी ENT म्हणटात तेन्ना कान, नाक आनी ताळो हाचे संबंदीत जितले प्रश्न आसा तितले आयज आमी हातून घेवया बारीक मोठे. तर कानाची अशी कॉमन दुयेंस म्हणल्यार चडशे आयकूंक येना अशें आमी म्हणटात पळय. आनी भुरग्यां मदीं हें केन्ना आमकां कळटा की भुरग्याक आयकूंक येना? ॲक्च्युली आतां आमचे कडेन अशे टेस्ट करपाचे इक्विपमेंट आसा तेन्ना जन्मताच आमकां कळटा भुरग्याक आयकुपाचे प्रॉब्लम आसा ओ ना ते. पूण आतां जांचे कडेन ही चांचणी जायना तांच्यांनी कशें पळोवपाचें? ॲक्च्युली 3 म्हयने जाता जाता भुरगो आवाजाक पळयता. ओके, ताच्या पयलीं आंग काडूंक लागता आवाज जायत जाल्यार. हय, सो हाजे वयल्यान आमकां कळटा की भुरग्याचें आयकुवप सारकें आसा म्हणून. ओके, आनी प्रत्येक हॉस्पिटलांनी आतां म्हणजे आमी आतां डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांनी करताच ते, बांबोळे करता GMCन निओनेटल हियरिंग स्क्रिनींग जाता. म्हणजे जल्मता येताच विदीन 7 days आमी भुरग्याची आयकुपाची चांचणी करता. ओके, टेस्ट करता. ताजेर आमकां भुरग्यांक आयकुपाक येता ओ ना बरोबर. हय, जायना बरोबर. फर्स्ट 7 days ऑफ लायफ. हय, बिकॉज हाका कितें तर प्रॉब्लम आसा भुरग्याक जाल्यार मागीर आमी तांकां रायट वेन डायरेक्ट करूंक शकता. तज्ञां कडेन तांकां हय वचपाचो तज्ञां कडेन म्हणजे तांकां कितें फुडें उपाय आसा, वेदर हियरिंग एड लावपाचो, मागीर फुडें टेस्टिंग कितें करपाचें. आतां निओनेटल हियरिंग स्क्रिनींग इज स्क्रिनींग टेस्ट. ताजेर आमकां इट इज अ सब्जेक्टीव टेस्ट. म्हणजे ताजेर प्रॉपर आमकां कितले % प्रॉब्लम आसा, कितें आसा कांय कळना. सो फुडलें टेस्टिंग करपाक, बेरा टेस्टिंग करपाक ताजो अपॉयंटमेंट दिता आमी. आनी 6 म्हयन्या भितर हाजो निकाल कळपाक जाय म्हणजे ॲक्च्युली भुरग्याक हियरिंग प्रॉब्लम आसा ओ ना ते. बिकॉज ताजे उपरांत आमी तांकां कितें उपाय करपाचोय थंय सांगता. जशें स्वरयंत्र लावपाचें आसता, कॉक्लियर इम्प्लांट करूंक मेळटा. भुरग्यांक लायतात जितले बेगीन करता तितले बरें आसता. कित्याक जो मेरेन तांकां आवाज आयकूंक येना तो पर्यंत तांची वाचा फुटना. ओके, सो सगळे रिलेटेड आसता. डेव्हलपमेंट ऑफ द चायल्ड हेम्पर जाता आनी फुडें ताजी वाड मागीर अफेक्ट जाता. ती भुरगीं शेणिल्ल्या भशेन आसता, ताका कांयच आवाज कळना, कांयच सरावंडींग स्टिम्युलस कांयच तांकां अप्रिशिएट करपाक जायना. सो ताका लागून जितले बेगीन ताजो निकाल लागता आनी जितले बेगीन ताका ट्रिटमेंट सुरू करता तितलें बरें आसता. म्हणजे अर्ली एज सदांच आमकां म्हणजे एक ती करना बरोबर एक मार्गदर्शक अशें हें थारता ताचे खातीर. करेक्ट. म्हणजे ताका उपाय जालो की मागीर फुडें. हय. सो एकदां तांच्यांनी हियरिंग एड लायले, दे आर एबल टू लिसन टू सावंड्स. एकदां तांकां आयकूंक आयलें की तांकां मागीर वाचा फुटता आनी वन्स दे स्टार्ट टू कम्युनिकेट. ओके, मागीर तांकां आनीक कितें गरज आसा, लायक चडूच हियरिंग प्रॉब्लम आसा, हियरिंग एड इज नॉट हेल्पिंग, जाल्यार वी थिंक अबाउट कॉक्लियर इम्प्लांटेशन. मागीर ताचेर पर्संटेजूय कळटा कितले % आयकूंक येता काय कितले % टेस्टिंग तशेंच करतात आमी ते न्हू. इट टेल्स यू द लेवल. हय, सो पर्संटेज कळटा तुका कितले लॉस आसा ते. सो दोतोर, हें जालें ल्हान भुरग्यां मदीं. आनीकूय खुबशे प्रश्न आसा आनी आमचे आयकुपी आपले प्रश्न घेवन येतलेच. त्या खातीर आमचे फोन लायन्स ओपन आसात. आनी आमचे सांगात आसा ENT सिनियर सर्जन डॉक्टर शमा शिरोडकार. आतां पळयात दोतोर, आमी आत्तां उलयतालीं भुरग्यांच्या कानाच्या प्रॉब्लेम्सा विशीं, भुरग्यांक केन्ना कळटा काय म्हणून. जाणट्यांकूय हो प्रॉब्लेम आसता. तर ह्या दोगांय मदीं फरक कितें, कशे तरेचो परिणाम जाता दोतोर? ओके, गुड क्वेश्चन. ॲक्च्युली जेन्ना भुरग्यांक आयकुपाक येना, ओके, इट हॅज अ लॉट ऑफ इम्पॅक्ट ऑन दॅर डेव्हलपमेंट, तांची फुडें वाट. जशें सांगिल्लें तुमकां की आयकूंक येना जाल्यार तांची वाचा फुटना. वाचा फुटना जाल्यार ते फुडें शिकूंक शकना. सो फूल तांचो पिरामीड ऑफ लर्निंग ठप्प जाता. ओके, बिकॉज फर्स्ट स्टेज बेजूच आसना, हियरिंग आसना. ओके, सो ही भुरगीं दुसऱ्या मदीं मिक्स जावपाक सोदिना, एकटीच उरतात
ओके एक न्यूनगंड कसो तयार जाता तांचे मदीं. हय सो तांकां कितें करचें तें कळना. ओके कोणें कितें सांगलें जाल्यार दे डू नॉट नो हाव टू रिस्पॉन्ड. मागीर तांकां इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स डेव्हलप जाता. खुबशे सायकॅट्री प्रॉब्लम डेव्हलप जावपाक शकता. ते दुसऱ्यां कडल्यान पयस वतात. ओके आनी असल्या कारणान ते सोशली युजफूल लोक जावपाक शकना. आतां आमी हे सगळें कित्याक करता लायफान, शिकता, वी अचीव समथींग सो दॅट वी आर फायनान्शियली फुलफिलींग रायट फॉर आवरसेल्व्स एज वेल एज द सोसायटी. पूण जेन्ना वन समबडी कॅनॉट हियर, ओके ही कॅनॉट हेल्प हिमसेल्फ नो ही कॅन बी अ युजफूल पार्ट ऑफ द सोसायटी. ओके सो ताका लागून हे अशे यंगर एज ग्रुपान अशे प्रॉब्लम्स पळोवपाक मेळटा आमकां. ते मागीर अशे सामके डिप्रेस्ड जाता कित्याक ते आपल्या घरवाल्यां खातीर कांय करूंक शकना, आपणां खातीर कांय करूंक शकना, तांकां बरें काम धंदो करूंक मेळना. क्वॉलिटी ऑफ लायफ आसूंक जाय सामके अफेक्ट जाता तांचे. दे आर नॉट एबल टू बी अ युजफूल पार्ट ऑफ द सोसायटी. सो थंय सामको मार बसता. आनी हो प्रोडक्टीव एज असता न्ही, यंगर एज. सो यू वॉन्ट टू डू समथींग इन लायफ, अचीव समथींग इन लायफ, ते तशें कांयच करूंक मेळना तांकां. आतां जाणटे मदीं तर पळोवपाक गेल्यार तांकां कितें प्रॉब्लम आसा त्या एजीचेर, तांकां आवाज आयकूं येता पूण तांकां उतरां समजना. सो दे गेट कन्फ्युज्ड. सो तांचे हियरींग लॉस इज युजली लायक दॅट. सो तांकां कोण तरी कळटा दॅट दे आर टेलिंग समथींग, ओके बट दे डू नॉट नो वॉट दे आर टेलिंग. ते एका वाटेन बेनिफिशियल आसता, एका वाटेन बेनिफिशियल आसना. सो थोडे तर जाणटे म्हणत तूं आयकूंक येना बरें जालें, भायलेचें आयकुपाची गरज ना. सो they are happy one way, but there are some people, especially the wives, are annoyed. 10 फावटी उलो मारलो ताका एकदा. So these sort of problems happen with elderly. पूण जे आतां एल्डरली म्हटल्या उपरांत देर आर पीपल वर्किंग एट 60-70 years ऑल्सो. आतां जे अशे लोक आसा जे काम करपी आसा, स्वता खातीर कितें करपी आसा, तांकां मात मेंटल प्रॉब्लम जावपाक शकता वेन दे आर नॉट एबल टू हियर. सो परत तांचे सगळे डिफेन्सीस लो जाता. दे बिकम इंट्रोवर्ट, दे डू नॉट वॉन्ट टू मिक्स विथ पीपल. चायेचे हाजेर तुमकां ते सगळे फ्रेंड्स मेळून बसतात पळय, थंय भायर वचपाक ते मागीर भियेतात. दे आर नॉट व्हेरी कॉन्फिडंट इन लायफ आनी इव्हेंच्युअली मागीर डिप्रेशन जावपाक शकता. आनी जाणटेल्यांनी पळयल्लें आसा की हे डिप्रेशन जावन आयकूंक ना येवप, तांकां डिमेन्शिया आनी आल्झायमर्स सुद्दां बेगीन डेव्हलप जावपाक शकता. So it is just not hearing loss. Okay, it can affect the whole life of a person. फुल क्वॉलिटी ऑफ लायफूच प्लस मागीर फॅमिली डिस्टर्बन्सीस आसता. सो एकट्यान कितें एक सांगलें तुका तें समजूंक ना, यू डू समथींग एल्स, सो लॉट ऑफ प्रॉब्लम्स कॅन आमकां. एका प्रॉब्लेमा खातीर दुसरे वाटेन वाचा फुट्टा म्हणटा पळय तशी प्रॉब्लेमा. आयज आमी आसात आयकुप्यां खातीर घेवन आमची हॅलो डॉक्टर ही कार्यावळ. आनी आयज FM रेनबोच्या स्टुडिओंत लायव्ह आसात डॉक्टर शमा शिरोडकार, सिनियर ENT सर्जन, नॉर्थ डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल म्हापसा हांगाच्यो त्यो सर्जन. आनी आयज त्यो उजवाड घालतात कान, नाक आनी ताळो हाचेर. ताळ्याक खुबशे प्रॉब्लेम जातात न्ही दोतोर? तुमचे कडेन तशे पेशंट्स येताय आसतले, ताळ्याक सूज येवप, ताळो बसला म्हणून सांगतात. तर हे कित्या खातीर जातात दोतोर? ॲक्च्युली ताळो आमी तितलें लक्ष दिना ताळ्याचेर, बट इट फॉर्म्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर बॉडी. ॲक्च्युली पळोवपाक गेल्यार ENT तर तुमी पळयशात, इयर, नोज, थ्रोट सगळे हेतून स्पेशल सेन्सीस. इयर इज फॉर हियरिंग, नोज इज फॉर स्मेल, पंच इंद्रिया म्हणटात आमी तातूंतले 3, आनी थ्रोट इज फॉर टेस्ट ॲक्च्युली. बट इट्स नॉट जस्ट टेस्ट. आमी श्वास घेता तो वारो भितर भायर सरपाक ताळ्यांतल्यान वता. आमी जेवण घेता तें जेवण सुद्दां आमचें ताळ्यांतल्यान पोटान वता. प्लस आमचो आवाज जो सुट्टा दॅट इज बिकॉज ऑफ आवर वोकल कॉर्ड, स्वर यंत्र जे आमचे ताळ्यान भितर आसता. ओके सो कित्याय कारणाक लागून ताळ्यान प्रॉब्लम जालो म्हणजे अशी थंडी जाली. ओके थंडी आतांच्या जेनरेशनान आमी पळयता, थंडी जाली जाल्यार सुद्दां लोकांचे थंड चालू आसता. आदी आमची जाणटी सांगतली थंडी जाली की थंड बंद करपाचें. आमी ॲक्च्युली दिसता परपॅच्युअली फॉलो करतली तांचे थिंग्स. बट आतां जनरेशन चेंज जाल्लें आसा. थंडी जाल्यार लिंबू पाणी चालू आसता, थंड चालू आसता, कितें कितें एक्सपेरिमेंटेशन चालूच आसता. सो थंडी जेन्ना जाता म्हणजे एक्च्युली कितें जाता, ताळ्यांनी सूज येता. ओके म्हणजे आयदर टॉन्सिल्सान सूज येवपाक शकता, ताळ्या फाटल्यान सूज येवपाक शकता, ताळ्या सकयल सूज येवपाक शकता, गिळपाच्या वाटेचेर, स्वर यंत्राचेर सूज येवपाक शकता.
सो हे Vocal सगळे cords. वोकल कॉर्ड्स हय. सो हे सगळे जाले की मागीर आवाज बसता हय. एंड वी आर नॉट एबल टू प्रोड्यूस गुड स्पीच. समटायम्स हय. उलोवपाक सुद्दां त्रास जाता. एक उतर उलयता खाक येता. ओके, इतले इरिटेशन जाता. तर हें एक अशें कॉमन कारणशें आसा न्ही ताळ्याक हय. सूज येवपाचें, खरें. ताळो बसपाचें. येस. दुसरें तुमी जेन्ना ताळो म्हणटलो तेन्ना म्हज्या तकलेन एक विशय येतालो गॉयटर. हें एक जें दुयेंस आसा तें ताळ्या कडेन रिलेटेड आसा न्ही. करेक्ट. हय, हाचेर मातसो उजवाड घालात. आमची थायरॉयड ग्रंथी नेकान भायर आसता, ताळ्या फुडल्यान आसता. हां. ओके, ट्रेकियाच्या फुडल्यान आसता. इट इज अ बटरफ्लाय पाख्याच्या शेपाची ग्रंथी ती. ओके, आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर बॉडी. आमचे हां. नॉर्मल डे टू डे फंक्शनिंग हॅपन्स बिकॉज ऑफ नॉर्मल थायरॉयड फंक्शन. अशें. आता गॉयटर केन्ना जाता, फॉर सम रिजन बॉडीचो डिमांड तर थायरॉयड ग्लँड मीट करूंक शकना, चड सिक्रेशन जाय पडटा. ओके. तेन्ना मागीर एका बाजूची ती ग्रंथी हायपरट्रॉफी जाता, मोटी जाता, मोटी गॉयटर जाता, जाता. सूज येता. हय. आदी द रिजन वॉज आयोडिनाची कमी. स्पेशली हिमालयन बेल्टान आमकां तेन्ना खूब गॉयटर्स दिसताले. हां, दॅट हां. वॉज बिकॉज देर वॉज लेस सॉल्ट इन देअर डायट, इन देअर वॉटर. सो ताका लागून तांकां ते गॉयटर आशिल्ले. सो म्हणून आमच्या नॅशनल प्रोग्रामान आयोडीन डेफिशियन्सी डिजीज क्लियर करपाक लागून ते आयोडीन एड केल्ले सॉल्ट रुटीन आमी जे मीठ वापरता तातूंत. पण आतां वी आर सीइंग अ लॉट ऑफ गॉयटर्स अदरवायज ऑल्सो. मिठा खातीरच म्हणून न्हय. ना, आतां आयोडीन डेफिशियन्सीक लागूनच आमकां गॉयटर दिसता अशें ना. ओके. आमच्या दोतोरां मदीं देट इज डिस्कशन गोईंग ऑन दॅट आयोडीन एक्सेस मायट बी द रिजन फॉर द कॉज ऑफ दीस गॉयटर्स. पण अजून ताचें प्रुवन कांय ना. बट इट इज क्वायट अ कॉमन इलनेस. बायलां मदीं चड आसता ते बिकॉज ऑफ हॉर्मोनल फ्लक्च्युएशन्स, मेन्स्ट्रुएशन धर, प्रेग्नन्सी धर, मागीर मिनोपॉज ताच्या कडेन लागीं पावता पावता. सो ऑल दीस हॉर्मोनल फ्लक्च्युएशन्साक लागून थायरॉयड फंक्शनींग मागीर ग्लँडाकूय मातशें चड कमी एडजस्ट करचें मार बसता. पडटा. हय. सो गॉयटर इज व्हेरी कॉमन दीज डेज. वी आर सीइंग अ लॉट ऑफ पीपल विथ गॉयटर. हय न्ही. हय, अशें म्हणटात न्ही, आमची पयलीं जाणटेली म्हणटाली दोतोर खंयची गजाल जेन्ना प्रमाणाच्या कमी घेता तेन्नाय माल, चड आसल्यार घेता तेन्नाय माल. हय. डेफिनेटली. हय न्ही. हय. सो ताचो खंयच्यान खंय परिणाम वचत कांय सांगपाक कांय जायना. सांगूंक शकना. हय. तर मोगा आयकुप्यानो, आयज आमच्या FM रेनबोच्या स्टुडिओंत लायव्ह आसात डॉक्टर शमा शिरोडकार, सिनियर ENT सर्जन. आनी तुमच्या प्रश्नां खातीर तुमचे प्रश्न तुमी आमकां विचारचे म्हणून आमच्यो फोन लायन्स ओपन आसात. आनी दोतोर, एक फोन आमकां आयिल्लो आसा. हॅलो. हा, नमस्कार दोतोर. नमस्कार. म्हजो प्रश्न असो आशिल्लो की सध्या मार्केटान जायत्या प्रकारचे नॉयज कॅन्सलेशन इयरफोन्स बी आयिल्ले आसा. करेक्ट. सो हाऊ सेफ इट इज टू यूज देम फॉर लॉंगर रन? Okay. See, longer run earphones, headphones use करप, it is not advisable at all. Okay. Now, technology is trying to make things a little safe for us. But again, we have to understand when you're using earphones, headphones, even though they are noise cancellation earphones, headphones, still the source of sound is very close to your hearing organ, that is cochlea. Okay. जेन्ना हांव तुजे कडेन उलयतां, प्रत्यक्षान उलयतां, तेन्ना आय एम सिटींग मे बी अराउंड 20 centimeters किंवा half a meter away from you or talking. Correct? But when you're listening from a headphone or earphone, it is very close to your ear. So ताका लागून तुजे साऊंड सोर्स जेन्ना क्लोज आसता तुज्या स्वर यंत्रा कडेन, ओके, दॅट इज योर तुज्या श्रवण यंत्रा कडेन, दॅट इज योर कॉक्लियर, द डॅमेज इज स्टील देर. Okay, even though you're using noise cancellation earphones, you're using a very good device, very expensive device with all the things that they mentioned, but how your body reacts to it, it will not still be, in the specifications. Yeah. True. Okay, so according to WHO standards, whenever you're using any earphone or headphone, it should be for less than 1 hour in a day. Okay. Less than 1 hour for 24 hours. Okay, so that is what Okay. you need to keep in mind. Low intensity लावपाचो. ओके, आणि कमी वेळा खातीर वापरपाचो. मॅक्सिमम मे बी यू कॅन गो अप टू 1 hour. ताज्याहून इट इज नॉट एडवायजेबल. कितलेय सेफ्टी स्टँडर्ड्स तांच्यांनी इम्प्रूव केले जाल्यार सुद्दां त्याची गॅरंटी काय आसना दॅट इट इज गोइंग टू प्रोटेक्ट युअर कॉक्लियर. Okay. ओके, आय होप आय हॅव आन्सर्ड Thank युअर you. क्वेश्चन. देव बरें करूं अमोघ.
तर मोगाळ कुप्यानो आयज आमच्या स्टुडिओंत आसात सिनियर ENT सर्जन नॉर्थ डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल म्हापसा डॉक्टर शमा शिरोडकार आणि तुमच्या प्रश्नांक जापो दिवपाक त्यो आमच्या स्टुडिओंत आसात लायव्ह 105.4 मेगाहर्ट्ज तशेंच न्यूज ऑन एअर ह्या आमच्या एपा वरवीं तुमी आयकूंक शकतात FM रेनबो. हांव उशा आसा आमच्या दोतोरा वांगडा. तर दोतोर आमी आतां आनीक एका प्रश्नाचेर उजवाड मातसो घालात. सायनस प्रॉब्लेम म्हळ्यार कितें? ओके, हो व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. अर्दे लोक आमकां ओपीडीन येतात आपणाक सायनस आसा म्हणून सांगून. आय जस्ट वॉन्टेड टू से सिन्स वी आर ऑन एअर नाव की सायनसीस आर नॉर्मल स्ट्रक्चर्स इन आवर बॉडी. ओके, जशें आमकां पॉट आसता, लिव्हर आसा, स्प्लीन आसा, 5 बोटां आसा एका हाताक, तशेंच 7 सायनसीस असतात बॉडीन वीच आर नॉर्मल. ओके, तांचे रिजन आसा तांकां आसपाक लागून आमचो आवाज, द वॉयस वीच वी हियर, ताका रेझोनन्स तातूंत भितर वारें घोळटा म्हणून मेळटा. ओके, सो सायनस आसप हे प्रॉब्लम न्ही. सायनसान इन्फेक्शन जावप हे प्रॉब्लम, ताका आमी सायन्युसायटीस म्हणटा. आतां आमचे लोकांक हे कॉमन नोशन आसा की नाक व्हांवलें, तकली जड जाले की आपणाक सायनस जाला. ओके, वेरेज नाक व्हांवप, तकली जड जावप कूड बी जस्ट प्लेन थंडी, रायनायटीस आसूंक शकता नाकान भितर, जस्ट सादी थंडी आसूंक शकता. ताका सायनस इन्फेक्शन म्हणपाक लागून थोडे क्रायटेरिया आसता. चडशे लोक तातूंत फिट जायनात, सो तांकां मातशें मागीर मन तांचें दुखवता आपणाक सायनस ना म्हटलें म्हणटकर. बट इट इज युजली ते थंडीचो ट्रिटमेंट दितकर दे इम्प्रूव. आतां सायन्युसायटीस जेन्ना जाता तेन्ना नाकांतल्यान दाट शेमूट येवप, ताका वास येवप, एका जाग्यार थंय प्रेस केले उपरांत दुखप. ओके, सामकी कितें म्हणटा तें तडतडून दुखप, तकली बेश्टी जड जावप बीन, हय, ताचे बरोबर जोर आसूंक शकता, काळामोड आसूंक शकता. सो दीज ऑल थिंग्स फॉल इन सायनस. आनी आमी तपासतकर देर आर सर्टन थिंग्स वीच वी लूक फॉर नाकान भितर जे आमी पळयतात. सो तातूंत कितें आमकां पॉझिटीव मेळ्ळें, तातूंतल्यो 3-4 क्रायटेरिया प्रेझंट जाले जाल्यारच आमी ते सायन्युसायटीस म्हणून क्लासिफाय करतात. ताका ट्रिटमेंट बरोचसो केन्ना केन्ना 14 ते 21 दीस दिवचो पडटा. पूण चडशे फावटी जे आमचे हे सायनस म्हणून येता तांकां आयदां एलर्जीचो प्रॉब्लम आसता किंवा सादी थंडी आसता. आनी ते युजली नाकान थेंबे घातले, गरम उदकाची वाफ घेतली, एक कितें डिकंजेस्टंट आमी दिता आनी जोराक मे बी पॅरासिटामॉल दिले की ते युजली इम्प्रूव विथ दॅट. हय, म्हणजे सायनस हो सिरियस प्रॉब्लेम काय तो बरो जावपा सारको? इफ इट इज सायनस इन्फेक्शन अर्ली स्टेजीन आसा जाल्यार इट इज कम्प्लिटली ट्रिटेबल, कांयच प्रॉब्लेम ना. ते थोड्यांक फावटी थोड्या लोकांक फंगल सायन्युसायटीस जाता, तो मातसो भयानक प्रॉब्लेम आसा आनी तो युजली इम्युनो कॉम्प्रोमायज म्हणजे जांची प्रतिकार शक्ती कमी आसता त्या लोकांक जाता. डायबिटीक आनी अशे खुबशे म्युकर मायकोसीस आमी हाच्या वेळार पळयले, कोविडाच्या टायमार पळयले, जेन्ना प्रतिकार शक्ती सामकी डावन आसताली तेन्ना. हय, सो ताका मातसो ट्रिटमेंट अग्रेसीव करचो पडटा, तांकां हॉस्पिटलायज करचें पडटा, एक वेळ ऑपरेशन लागता आनी मागीर इंजेक्टेबल वखदां लागता ताका. पण तो क्युअर जाता. येस दोतोर, आयकून बरें दिसलें, कारण एक एकदां भंय दिसता न्ही जातलोच बरो आनी म्हाकाच कित्याक जालें अशें एक आमच्या तकलेन येता आनी तातूंतल्यान बाकीचेय कॉम्प्लिकेशन्स सुरू जाता. दोतोर, हांवें खूब फावटी आयकलां की खूब जाणां म्हणटात म्हज्या नाकाचें हाड वाडलां. आतां हें हाड वाडप म्हणल्यार प्रकरण कितें? ओके, तो बरो प्रश्न आसा. पळय, आमचे नाकाचें हाड म्हणजे आमचें नाक पळोवपाक गेल्यार सिंगल नाक आसता, ताका 2 पुडयो आसता, मदीं ताका एक पड्डो आसता, ताका आमी सेप्टम म्हणटा. चडशे फावटी नाकाचें हाड वाडलां म्हणटा ते तो मदलो पड्डो एका सायडीन आसता. इफ यू सी आमचे बुक्सा प्रमाणे नंबर्स, 98% पॉप्युलेशन हॅज अ DNS. सदांच नाकाचें हाड वांकडें आसता. ते कित्याक आसता? बिकॉज वेन वी आर गेटिंग बर्थच्या टायमार देर आर लॉट ऑफ मोल्डिंग्स वीच अकर, म्हणजे आमचे स्कल कंप्रेस जाता, लॉट ऑफ स्ट्रक्चरल चेंजीस वीच अकर, ते भुरगे पेल्विसांतल्यान भायर येवपाक लागून. सो दॅट्स वाय DNS इज व्हेरी कॉमन. म्हणजे नाकाचें हाड वांकडें 98% पॉप्युलेशनान आसता. आतां ते वांकडें आसलेच म्हणून ते करेक्ट करपाची गरज आसना. आतां ते वांकडें आसा आनी भितरल्यान श्वास घेवपाक त्रास जाता जाल्यार दॅट इज अ टायम वेन वी रिक्वायर करेक्शन फॉर दॅट. ताका ट्रिटमेंट जाय. हय, ताका आमी ऑपरेशन करता, ते वांकडें आशिल्लें हाड मागीर सरळ करता. नाजाल्यार तसो कांय प्रॉब्लेम ना. नाजाल्यार कांय ना. आतां आमच्या ओपडीन 15 लोक तर आयले ना ब्लॉक जाता म्हणून सांगपाक लागून,
पळोवपाक गेल्यार एटलिस्ट 10 लोकांक ग्रेड 1 DNS आसता. अशें पूण ते वांकडे आसा ते करेक्ट करपाक जाय अशें ना. श्वास घेवपाक तर ऑप्टिमल जागो आसा जाल्यार कांयच करपाची गरज आसना. पूण ब्लॉकेड आसा, श्वास घेवपाक त्रास जाता, दॅट इज अ टायम वेन वी थिंक अबावट सर्जरी. अशें. तर दोतोर बरें जाप दिली तुमी. पर्सनली म्हाकाय बरें दिसलें आयकून आनी तशेंच आमच्या सगळ्या आयकुप्यांकूय खूब बरें दिसलें आसतलें, कारण अशें ल्हान बारीक प्रॉब्लेम आसता जे आमी कोणा कडेन डिस्कस करपाक वचना, निग्लेक्ट करता करेक्ट न्ही. हय. आनी अशें कोणें सांगलें की मातशें बरें दिता आनी तातल्या तातूंत तज्ञ दोतोरान सांगलें की खूब बरें दिसता. Correct. तर अश्योच आमच्या स्टुडियोंत आयज आसात तज्ञ दोतोर डॉक्टर शमा शिरोडकार, नॉर्थ डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल म्हापसाच्यो. तर मोगाळ आयकुप्यांनो, तुमच्यांनी प्रश्न मांडूं येता आमच्या ह्या फोन नंबरांचेर 242128 हो नंबर, तशेंच 22244557 ह्या नंबराचेर. आनी FM रेनबो खास तुमचे खातीर घेवन येतलो हॅलो डॉक्टर ही कार्यावळ दर शुक्रारा दनपारां 1 ते 2. तुमी आयकुपाक रावात तुमच्या आवडीच्यो कार्यावळी FM रेनबोंत. तेच वांगडा तुमच्या शंकांचे, तुमच्या भलायकेचे प्रश्न मिटोवपाक FM रेनबो आसा खास तुमचे खातीर. आयकुप्यांनो, दनपारचे 1 वर जावन 40 मिनटां जातात आनी आमच्या हातांत अजुनूय 20 मिनटां आसा आनी ह्या 20 मिनटांनी दोतोर तुमच्या प्रश्नांक जापो दिवपाक तयार आसा. डॉक्टर शमा शिरोडकार आमचे स्टुडियोंत आसात आयज. आनी तेच वांगडा दोतोर एक प्रश्न येतात आमचे, ते आयकुपी तुमकां डायरेक्ट प्रश्न विचारतले. हॅलो हॅलो, उलय. माझं नाव सीमा. हां, सीमा सांग कितें जालें. डॉक्टरान एक क्वेश्चन आन्सर केल्लो की इयरफोन्स बी वापरता जाल्यार चडान चड 1 वर वापरचे. येस. बट आतां लोक कॉर्पोरेटान काम करता, आयटीन काम करता, Correct. वरांची वरां तांचो कॉल आसता, इयरफोन वापरचेच पडटा, जावं Yes. इयरफोन्स तरी वापरचेच पडटा. येस. सो ताका कितें सोल्युशन आसा जावं कितें एक्सरसायजीस आसा जे करूं येता? सोल्युशन प्रॅक्टिकल तर तूं म्हाका विचारशीत, आय प्रिफर टू स्पीक ऑन स्पीकर फोन. यू कॅन टॉक फॉर आवर्स टुगेदर, बट तुमचे लागीं लागीं बसप आसता न्हू. करेक्ट. दॅट इज अनदर हर्डल इन युअर वर्क. बट प्रिफरेबली ताका सोल्युशन म्हणजे सेम, जितले जाता तितले लो इंटेन्सिटीन आयकुपाचें, जाता तितले अवॉयड करपाचें. अदरवायज वी डोंट हॅव एनी अदर थिंग. एक्सरसायज अशें पळयता, कॉक्लिया जे आसा ते काना भितरल्यान आसता, ओके, आनी ताजें जें हियरींग जे न्युरल टिश्यू आसता पळय, तो युजली खूब सेन्सिटीव आसता फॉर सावंड. सो फॉर एनी रिजन तो डिस्ट्रॉय जालो जाल्यार इट डजंट रिजेनरेट, ओके, एंड नॉयज इज वन ऑफ द डेफिनेटीव फॅक्टर विच इंज्युअर्स दिस टिश्यू. Okay, so the only way you can prevent is by avoiding exposure. Okay, now for people who are professionals, it is not possible to stop completely, refuse doing that work, whatever they are supposed to do, not be on the earphones or the headphones. But you can always listen to things at the lower intensity. Okay, decibel level the कमी दवरपाचे, around 30-40 decibel दवरपाचे, if at all you need to talk for a long time. ओके. Okay, and if possible cut down the duration. Okay, थँक्यू डॉक्टर. yes. तर दोतोर बाय सीमा आशिल्ले आपलो प्रश्न घेवन. आणि सीमा, तुमच्या प्रश्नाची जाप आमच्या दोतोरान दिल्लीच आसा. मोगाळ आयकुप्यांनो, अजून जर तुमच्या मनान कांय प्रश्न आसा जाल्यार तुमच्यांनी अजून आमकां फोन करूं येता. दोतोर सीमान आमकां हेडफोन्सा बद्दल विचारलें न्हय, जाल्यार आनीक एक प्रश्न म्हज्या मनांत आशिल्लो तो असो की कोणाकय समज आतां आयकूंक येना किंवा हें दुयेंस जालें, आयकूंक न येवपाचें, जाल्यार एक सादारण व्यक्ती म्हणून समाजान किंवा घरच्यांनी ताचे कडेन कशे तरेचो बिहेवियर दिवचो? Very good. This is an important question because चडशे फावटी कोणाकूय आयकुपाक येना जाल्यार आमी त्या मनशाक वालोरूच दिना, ताका ना. कोनशाक आनी दवरता. खरेंय दिसना, उगीच सांगता दिसता अशें दिसता. करेक्ट. आतां हांव सदांच सगळ्यांक सांगता, कोणूय जेन्ना कितें कंप्लेन सांगता, त्रास सांगता, सम पीपल मायट बी डुईंग इट फॉर अटेन्शन, बट मोस्ट ऑफ द टायम्स द प्रॉब्लम इज जेन्युइन. सो कितें त्रास आसा जाल्यार ताका तज्ञ कडेन व्हरून दाखोवपाचें. त्या मनशाक आयकुपाक येना, कान व्हांवता, कान गच्च जाल्ल्या भशेन दिसता, किंवा पयस क्लासरुमान सुद्दां तुका दिसलें की खंयचो भुरगो लक्ष दिना, द रिजन मायट बी दॅट ही इज नॉट एबल टू हियर. ओके, सो अशे सगळे प्रॉब्लम आसा जाल्यार घरांतल्या लोकांनी एक्चुली त्या भुरग्याक किंवा त्या जाणटेल्याक किंवा त्या मनशाक डॉक्टरा कडेन हाडूंक जाय फॉर कन्सल्टेशन. टेस्ट करून घेवपाक जाय, चॅकअप करून घेवपाक जाय, कान बरे आसा, कानान कितें वॅक्स आसा,
वॅक्स आसा जाल्यार ताजो उपाय करून घेवपाचो, इन्फेक्शन आसा जाल्यार ताजो उपाय करून घेवपाचो. सर्टन प्रॉब्लम्स जे आसता हियरिंग लॉस रिलेटेड दे आर करेक्टेड वेदर मेडिकली ऑर सर्जिकली. सो असले जेन्ना दुयेंस आसता आनी तुमी उपाय केलो ताजो प्रॉब्लम सॉल्व जालो न्ही तो. ही वील बी एबल टू डू एवरीथींग वॉट एवर ही रिक्वायर्स टू डू, वॉट एवर ही इज नीडेड टू डू इन दॅट पर्टिक्युलर सिच्युएशन. मागीर घरान ही विल बी अ युजफूल पर्सन. ओके. आतां थोड्यो गोश्टी आसा जंय जर सपोज शीर फ्राक जाल्ली आसा, न्युरल डेफनस आसा, आयदर कॉक्लियर ऑर न्युरल. आतां असल्या कारणाक लागून आमी कांय करपाक शकना. वी कॅनॉट ट्रीट द पेशंट्स बट वी कॅन ऑलवेज रिहॅबिलिटेट. ओके. म्हणजे तांकां स्वरयंत्र दिलो जाल्यार तांकां आयकुपाक बरें येता, सुदारूं येता. इट इज नॉट लायक नॉर्मल स्पीच. आतां जशें हांव आनी तूं उलयता तशें तांकां येना तो आवाज. दे फील इट इज मोर ऑफ मेकॅनिकल साऊंड बट इट इज बेटर दॅन नॉट हियरिंग एनी साऊंड. ओके. सो मदत घेवपाची. ओके. आतां सगळ्या हेल्थ सेंटरांनी डॉक्टर्स आर ट्रेन्ड टू डू बेसीक ENT इवॅल्युएशन. ओके. सो कितें प्रॉब्लम आसा जाल्यार दे कॅन सेंड द पेशंट्स टू अस मागीर प्रायमरी ट्रिटमेंट दिवन. म्हणजे आतां कानान काणुल्लो आसा जाल्यार थेंबे घातले आनी मागीर थेंबे घालतकर आमचे कडेन डायरेक्ट करपाचें डायरेक्टली. वी कॅन क्लीन द पेशंट. सगळ्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांनी ENT सर्जन्स अवेलेबल आसा, GMCन आसा आनी सगळ्या तरेच्यो ENT सर्जरीज आतां गोंयान जाता. डिस्ट्रिक्ट लेवलाचेरूय जाता एज वेल एज कॉक्लियर इम्प्लांट सुद्दां GMCन जाता. सो देर इज नथींग दॅट वी कॅनॉट हेल्प पीपल विथ. ओके. ओनली दे शूड बी विलिंग टू कम टू अवेल द हेल्प. हय, आपलो प्रॉब्लेम सांगपाची सांगूंक जाय. हिंमत आसूं जाय. करेक्ट. हय. दोतोर, बरे मार्गदर्शक असे विचार आमी आयकतात आयज आमच्या हॅलो डॉक्टर हे कार्यावळींतल्यान. दोतोर, आनीक एक आमचो आयकुपी आसा, तांकां आपलो प्रश्न मांडूंक जाय. ओके. हॅलो. हॅलो. येस, कोण उलयता? हांव विष्णुदास बांदेकर, फातोर्डा मडगांवचे. ओके. म्हजे डॉक्टर 2 इश्यू आसा. हां. एक म्हणजे जे सायनस प्रॉब्लम आसता न्ही हय. ताका मेडिसीन करपाचें, प्राणायाम जावन कित्याक ते कमी करपाक शकता. ओके. और नॉट टू ऑकर दॅट, कित्याक तो एक कॉमन हें जाला सायनस. करेक्ट. कॉमन कित्याक जाल्लो आसा? बिकॉज वी ब्रीथ पॉल्युटेड एअर नाव. आदलें वातावरण वेगळें आशिल्लें, आतांचें वातावरण दुशीत आसा न्ही. सो आमकां तें समजना वेन वी डू सर्टन थिंग्स. आतां गाडयो इतल्यो वाडलेल्यो आसा, लोक सगळे कितें म्हणटा ते सायडीक घरा कडेन उजो लायतात. ऑल दॅट इज पोल्युटींग आवर एनवायरमेंट, रायट? थोड्यो गजाली ह्यो आमच्या हातीन ना. हय, दॅट इज ट्रू. लायक पोल्युशन जावं गाडयो हें तें, दुसरें नॅचरल घरच्यो गोश्टी आमच्या हातीन आसता. ॲक्च्युली पळोवपाक गेल्यार सगळ्योच गोश्टी आमच्या हातीन आसता बट वी थिंक दॅट अदर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर इट. बट लेट्स नॉट वेंचर इन टू दॅट इश्यू. ओके. सो हाऊ डू वी हेल्प आवर सेल्स फॉर दीस सायनस इश्यू जो आतां चडशा लोकांक जाता तो. ओके. बेसिकली हो प्रॉब्लम आमी पळयता तो सायनस प्रॉब्लम पळयना लोकांक. वी आर सींग एलर्जी प्रॉब्लम. ओके. जातून हे नाक व्हांवता, शिको येता, सदांच गच्च आसता. ओके. आनी तो प्रॉब्लम आशिल्ल्यान रातचो भरपूर त्रास जाता. करेक्ट. सो ताका लागून आमी एक्चुली ट्रिटमेंट आमच्या हातून दिताच. आमी नाकान घालपाक स्प्रे दिता, एंटी एलर्जीक ट्रिटमेंट दिता एंड वॉट एवर रिक्वायर्ड एडवायस करता. पूण ताच्या बरोबर आय डू फेवर योगा. ओके. प्राणायाम केले डज हेल्प यू फॉर ऑल थिंग्स. इट इज नॉट ओनली फॉर पर्सनल एक्सपिरियन्स सांगता तुमकां. येस. म्हाका DNS आसा. ओके. पूण म्हाका भरपूर थंडी जाताली, सायनस हें जाताली. पूण आतां एक हांव 20 वर्सां जाल्यार प्राणायाम करून म्हाका भरपूर इफेक्ट जाला. दॅट्स हांव सांगता न्ही. इट डज बेनिफीट. इट बेनिफिट्स इन ऑल सेन्सीस. इट बेनिफिट्स इन द सेन्स तुमची ब्रिदींग कॅपॅसिटी, लंग कॅपॅसिटी इम्प्रूव जाता. तर बाब विष्णुदास बांदेकर, फातोर्डा मडगांव हांच्या प्रश्नांक आमच्या दोतोरान जाप दिल्लीच आसा. बाब विष्णुदास, तुमच्या प्रश्नाचें, तुमच्या शंकेचें निरसन जालांच आसतलें अशें आमी आंवडेता. तर मोग आयकुप्यानो, आयच्या फोन इन हॅलो डॉक्टर लायव्ह कार्यावळींत आशिल्ल्यो ENT सर्जन डॉक्टर शमा शिरोडकार. चड आनी चड देव बरें करूं डॉक्टर शमा शिरोडकार तुमकां. आनी मोग आयकुप्यानो, असोच मोग दवरात 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबोचेर. हांव उशा आतां निरोप घेता. परती मेळुया आमच्या फुडल्या हॅलो डॉक्टर हे कार्यावळींत. तो मेरेन नमस्कार.